हाय हॅलो नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत तिळाची चटणी। सुरुवातीला मस्तपैकी पांढरे तीळ खमंग भाजून घ्यायचे आहेत, गुलाबी रंगावर व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। छान भाजून झाल्यावर एका डिश मध्ये काढून घ्यायचे आहेत, पूर्णपणे गार करून घ्यायचे आहेत। ते गार झाल्यावर त्यामध्ये 7-8 लसणाच्या पाकळ्या, मीठ, मीठ घेतलेला आहे अर्धा चमचा, त्यानंतर लाल मिरची पावडर म्हणजे तिखट 1 चमचा, तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट मीठ कमी जास्त करू शकता। त्यानंतर अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे, जिऱ्यामुळे चटणीला खूप छान चव येते। त्यानंतर 2 मिरी दाणे घेतलेले आहेत, मिरी दाणे तुम्ही स्किप पण करू शकता, तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही घ्या, नाहीतर नाही घेतले तरी चालतील, पण चटणीला छान चव येते। हे सर्व मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन व्यवस्थित बारीक करून घ्यायचे आहे। खूप खमंग खुसखुशीत गरम गरम भाकरी बरोबर ही चटणी तर एकदम मस्तच लागते। तुम्ही जरूर करून बघा आणि मला नक्की कमेंट्स करून सांगा की कशी टेस्ट लागली आहे। सर्व मिश्रण भांड्यात घेतलेले आहे, एकदम प्लस मोडवर फिरवायचे आहे, एकदम बारीक करायचे नाही, नाहीतर तिळाचे तेल निघेल। प्लस मोडवर फिरवल्यावर बघा बरं कशी छान चटणी तयार झाली की नाही। आणि एका काचेच्या बरणीमध्ये मस्त भरून ठेवायची आहे आणि गरम गरम भाकरी बरोबर त्याचा आस्वाद घ्यायचा आहे। एन्जॉय।